उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील वाद आता विकोपाला पोहोचला असून गणेश नाईक यांच्याकडून सातत्यानं एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यात येत आहे. भाजपानं परवानगी द्यावी, यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो अशी थेट टीका गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली होती. यावरून शिंदेंच्या अनेक नेत्यांनी गणेश नाईक यांच्यावर टीकेचा भडीमार केला. असं असतानाच आता खासदार नरेश मस्के यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना उद्देशून समाज माध्यमांवर एक पत्र लिहून गणेश नाईक यांना लक्ष्य केले. मी तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावीच. आमची तयारी आहे, असं उपरोधिक भाष्य करत त्यांनी पत्राद्वारे गणेश नाईक यांना लक्ष्य केले. राज्यातील महापालिकांच्या निवडणुका 15 जानेवारी रोजी पार पडल्या. या निवडणुकांपूर्वीच नवी मुंबईत मंत्री गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा राजकीय सामना रंगला होता. यामध्ये गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर सातत्यानं टीका केली होती. भाजपानं परवानगी देईल तर एकनाथ शिंदे यांचा टांगा पलटी करून टाकू आणि घोडे पण पलटी करून टाकू अशी थेट टीका त्यांनी केली होती. निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर हा वाद संपेल असं वाटत असतानाच आता हा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आक्रमक विधान केले. भाजपनं परवानगी द्यावी, यांचं नामोनिशाण मिटवून टाकतो. या विधानावरून आता एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांकडून गणेश नाईक यांच्यावर सडेतोड टीका करण्यात येत आहे. पत्रास कारण की नवी मुंबईत आपल्यातील ज्येष्ठ नेते गणेश नाईक साहेब यांनी आपले मित्रपक्ष असलेल्या राज्य आणि अनेक महानगरपालिका नगरपालिकांमध्ये सत्तेत सहभागी असलेल्या युती म्हणून लढून युती म्हणून जिंकून आलेल्या शिवसेनेला संपवण्याचा विडा उचललाय. एकेकाळी स्वतः शिवसैनिक असलेल्या श्री गणेश नाईक यांनी आमचे प्रमुख नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अनेक वेळा डिवचून नवी मुंबईतून शिवसेनेला धोबी पछाड देण्याचं, टांगापलटी करण्याचं आणि शिवसेनेला नवी मुंबईतून मुळातून संपून टाकण्याचे स्पष्ट इरादे अनेक प्रसारमाध्यमातून जाहीररित्या मांडले आहेत. आता तर त्यांनी जाहीरपणे पक्षाने परवानगी दिली तर शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकू असं बेताल वक्तव्य केले. आपण तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि शिवसेना पक्षाच्या वतीनं आपल्याला विनंती करतो की त्यांच्या या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना शिवसेनेचं नामोनिशाण मिटवून टाकण्याची परवानगी द्यावी. आमची तयारी आहे, असं पत्र नरेश मस्के यांनी दिलं आहे. बाजू का घेत नाहीत? केवळ एकनाथ शिंदे या व्यक्तीवरचा राग, पोटदुखी आणि यातून अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतील तर शिवसैनिक म्हणून आम्हाला ते सहन होणार नाही. ज्या पद्धतीने त्यांचा वक्तव्य होतं त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्ये घुसफूस जी आहे ती मोठ्यावर वाढत आहे का? हे बघा, गणेश नाईक ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते चुकीचं आहे. आम्ही आमचे पक्षप्रमुख त्यांच्याकडे आमची भूमिका मांडू, परंतु चुकीच्या पद्धतीने जे चाललेलं आहे त्याचं उत्तर आम्ही देणार. पण याआधी अनेक वेळा बोलून सुद्धा पक्षाने कारवाई त्यांच्या केलेली नाहीये. या संदर्भात जर बनायचं झालं तर अनेक ठिकाणी तुमचे महापौर एकत्र बसवण्यावरती देखील चर्चा सुरू आहे. आमची भूमिका काय असेल ते आम्ही पक्षप्रमुखांकडे मांडू, पण चुकीच्या पद्धतीने नामोनिशाण मिटवण्याची जी काही भाषा आहे त्या भाषेला अरेला कारेचं उत्तर दिलं जाणार. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं पर्व आज कायमचं शांत झालं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आज सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीसह संपूर्ण राज्यातून जनसागर उसळला होता. एकच वादा अजितदादा आणि एकच वादा अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी अजित पवार यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीतील निवासस्थानी जाऊन अजितदादांचं अंतिम दर्शन घेतलं. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचं सांत्वन केलं, तेव्हा उपस्थित सर्वांचेच डोळे पाणावले. सकाळी 9 वाजता काटेवाडीतून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली. आपल्या लाडक्या नेत्याला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अजितदादांचं पार्थिव तिरंग्यात गुंडाळून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणण्यात आलं. पोलिसांच्या वतीनं हवेत फैरी झाडून आणि बिगुल वाजवून त्यांना अखेरची मानवंदना देण्यात आली. अंत्यसंस्कारापूर्वी पार्थिवावरील राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक त्यांचे सुपुत्र जय पवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी पार पडले.
अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आहे. आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कोण करणार, पक्षाची पुढची दिशा काय असेल आणि पवार कुटुंब पुन्हा राजकीयदृष्ट्या एकत्र येणार का, असे अनेक प्रश्न आता अनुत्तरित राहिले आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी यांचा मृतदेह कळवा येथील सासरवाडीत रवाना. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात क्रू मेंबर पिंकी माळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पिंकी माळी यांची सासरवाडी कळवा ठाणे येथे असल्यानं त्यांच्या पार्थिवाला येथे आणण्यात आलं. या घटनेनं कळवा परिसरात शोककळा पसरली. पिंकी माळी ज्या प्रायव्हेट जेटमध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत होत्या, त्यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्या अनेकदा VIPंसोबतच्या प्रवासाचे अनुभव स्थानिक रहिवाशांशी शेअर करत असत. स्थानिक रहिवाशांनी पिंकी माळी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आणि सरकारकडे त्यांच्या कुटुंबियांसाठी, विशेषतः त्यांचे पती सोम यांच्यासाठी आधाराची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पिंकीने यापूर्वी पायलट आणि कंपनीच्या व्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी व्हावी आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळावी, अशी रहिवाशांची मुख्य मागणी आहे. फेब्रुवारीमध्ये आम्ही सगळे इकडे राहायला आलो. आता ही नवीनच कन्स्ट्रक्ट झालेली बिल्डिंग आहे. तेव्हापासून सोम अशी आमचा सगळ्यांचा परिचय आहे. सोम आणि पिंकी त्याची बायको अतिशय एनर्जेटिक माणूस होते. दोघेही कपल म्हणजे वेगवेगळे बरेच फंक्शन्स ऑर्गनाईज करायचे, स्वतः इनिशिएट घ्यायचे. आता हँडिंग ओव्हरच्या प्रोसेसमध्ये, सोसायटी फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये पण त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. तो या बिल्डिंगचा ट्रेझरर होता. वेगवेगळ्या गोष्टी इनिशिएट घेऊन करायचा आणि दोघेही कपल अतिशय ते काय म्हणतात, प्रेमळ स्वभावाचे, मनमिळाऊ, सगळ्यांची उत्साही होते. त्यामुळे आणि आमच्यासाठी खूप 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 दुःखद घटना आहे. फार वाईट वाटतंय की त्याचं वयही नाही आहे अकाली जाण्याचं. त्याच्यामुळे खूप खूप वाईट वाटतंय या गोष्टीचं. सर, हिंदी बता. यशस्वी नगरचा आदर्श पुनर्विकास, 110 कुटुंबियांना मिळाली दर्जेदार घरं. बाळकुम येथील 35 इमारतींमधील कुटुंबियांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्यानंतर येथील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास देखील आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नानं मार्गी लागलाय. यातील 2 इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी 110 कुटुंबियांना केळकर यांच्या हस्ते चाव्यांचं वाटप करण्यात आले. त्यामुळे रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
बाळकूम येथे 35 इमारती असून धोकादायक झाल्यानं इमारतींना महापालिकेकडून नोटिसा प्राप्त झाल्या होत्या. मात्र या इमारतींखालील जमीन विकासकाच्या नावे असल्यानं पुनर्विकासाला बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे रहिवाशांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. भाजपचे मंडल अध्यक्ष निलेश पाटील यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे रहिवाशांसह धाव घेऊन व्यथा मांडल्यानंतर केळकर यांनी महापालिका आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन येथील जमिनीचा 7/12 उतारा तयार झाला. विशेष म्हणजे येथील प्रत्येक कुटुंबाचं नाव त्यावर घेऊन प्रत्येक कुटुंबाला प्रॉपर्टी कार्डही मिळालं. दरम्यान या इमारतींचा समावेश क्लस्टर योजनेत झाल्यानं पुनर्विकास पुन्हा रखडला. मात्र केळकर यांनी अधिकृत इमारतींना क्लस्टर योजनेतून वगळण्याचा आग्रह धरला आणि त्याबाबत विविध स्तरावर पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना देखील यश येऊन यशस्वीनगर क्लस्टर योजनेतून वगळण्यात आलं. यशस्वीनगरच्या पुनर्विकासातील अडथळे दूर झाल्यानंतर यातील अशोक वाटिका इमारतीच्या 2 विंग आणि भरत कुटीर अशा 3 इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला आणि 18 महिन्यांनी हे काम पूर्ण होऊन येथील 110 कुटुंबियांना घरांच्या चाव्या केळकर यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी निलेश पाटील, संजय पाटील आदीही उपस्थित होते. या रहिवाशांना देण्यात आलेली घरं दर्जेदार असून जॉगिंग, गार्डन, जिम, पार्किंग, क्लब हाऊस अशा आधुनिक सुविधाही देण्यात आल्यात. लवकरच लव कुटीर आणि शत्रुघ्न कुटीर या इमारतींचा पुनर्विकासही मार्गी लागून 124 कुटुंबियांना नियोजित वेळेत त्यांच्या हक्कांचं दर्जेदार घर मिळणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं.